म्हणजे आपल्या सगळ्यांना मृत्यू दुःख झालेलं आहे आणि अनेक दिवसापासून साहेब आमची इच्छा होती की दादांसारखा खरंचा पुरुष आमच्या बीड जिल्ह्याला मिळावा आणि योगायोगाने तो लाभला होता। आम्ही एवढे खुश होतो की दादांचं नगरपालिकेतलं प्रचारातलं वाक्य घेतल्यानंतर दादा खूप कानात गुंजाव करत होतं की बीडकरांनो तुम्ही बीड माझ्या ताब्यात द्या, मी बीडची बारामती करून दाखवतो, असं दादांचं ते वाक्य होतं। आणि अक्षरशः दादा गेल्यानंतर ते वाक्य आजही तुमच्याकडे इथं आल्यानंतर ते घुमतंय आणि असं वाटतं की आपलं बीड खरं म्हणजे स्वप्नावतच राहतंय की काय। आणि आत्ताच अण्णा म्हणाले तसं हे आमचं दुर्दैव आहे, पण या निमित्ताने साहेब मी आपल्या सगळ्यांच्या चरणी विनंती करतो की आदरणीय पारदादा आहेत, जयदादा आहेत आणि आदरणीय साहेब आहेत की दादांनी जे बीडकरांवरती प्रेम दिलं होतं अलीकडच्या काळामध्ये आपलं तर आहेच लक्ष। आणि आमचं म्हणजे आम्ही तर साहेब एवढे दुःखी जास्त का झालो, आमच्या आदरणीय गुरुवर्य लक्ष्मणबाबा या ठिकाणी आहेत की आमचं यावर्षी स्वप्न होतं की बंकट स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवामध्ये की दादांना यावर्षी घेऊन जायचं पालकमंत्री असल्यामुळे। आणि साहेब आपल्याला देखील दिल्लीमध्ये एकदा आम्ही भेटल्यानंतर बंकट स्वामींच्या पुण्यतिथी विषयाची चर्चा केली होती। आपण देखील बोलला होता की सुप्रिया ताईंना नक्की पाठवतो आणि दादांना यावर्षी पुण्यतिथी उत्सवाला घेऊन जायचं आमचं खूप इच्छा होती, पण ती इच्छा आमची अपूर्ण राहिली। तर या निमित्ताने आदरणीय पार्थदादांना मी साहेबांना विनंती करेन की आपण जसं दादांनी आमच्याकडे यायचं ठरवलं होतं तसं आपण देखील ताईंना आणि आपण देखील यावं आणि आमच्याकडे या विकासाच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे आणि नक्कीच असेल। या झालेल्या दुःखामध्ये आम्ही सर्व वारकरी संप्रदायातील बीड जिल्ह्यातील मंडळी आपल्या सोबतच आहोत, खरं म्हणजे आम्ही निष्कामतेने आलो। आजपर्यंत आपल्या म्हणजे आपल्यावरती खूप प्रेम आहे आमच्या सगळ्यांचं, पण तुमच्यासोबत आम्ही कधी जोडलो नाही, कारण फक्त आम्ही बाहेरूनच तुमच्यावरती प्रेम करत होतो आणि असं जवळून भेटण्याचं नेहमी इच्छा असायची। दादा गेले त्याच्या आदल्या दिवशी मी इथून कीर्तन करून गेलो, पण नंतर अशा प्रसंगात आपल्याला भेटण्याचा योग्य अशी इच्छा सुद्धा कधी व्यक्त देवाकडे केली नव्हती, पण दुर्दैवाने ती आली। असो, या निमित्ताने आपल्या सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ती परमात्म्याने द्यावी आणि साहेबांना परमात्म्याने दीर्घायुष्य आणि आरोग्य संपन्न जीवन आणखी द्यावं एवढीच या निमित्ताने प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि दादांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून सांगतो धन्यवाद।